2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सावनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामांकन अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी पार पडली। निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्शिया जुही यांच्या उपस्थितीत झालेल्या या छाननी प्रक्रियेत एकूण 9 उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले। यात 2 नगराध्यक्ष पदाचे अर्ज आणि 7 नगरसेवक पदाचे अर्ज तांत्रिक अडचणी, अपुरी माहिती आणि आवश्यक कागदपत्रांच्या अभावी बाद ठरले। दाखल झालेल्या एकूण 9 अर्जांपैकी वैष्णवी मानकर आणि सुजाता घाटोडे यांचे अर्ज नामंजूर झाले। एकूण 121 अर्जांपैकी 7 अर्ज बाद झाले। यामध्ये प्रभाग 5 मधून रुही बानू, प्रभाग 7 मधून सुभाष भुजाडे, प्रभाग 8 मधून अमित झोडापे, प्रभाग 9 मधून उज्ज्वला सोनटक्के, प्रभाग 10 मधून छाया पाटील आणि पायल सूर्यवंशी यांचा समावेश आहे। निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। अर्ज मागे घेण्याची मुदत आता 21 नोव्हेंबर पर्यंत असेल आणि 25 नोव्हेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येतील। दरम्यान 2 प्रभागांच्या मतदार यादीत नाव असलेल्या 287 मतदारांपैकी 182 मतदारांशी संपर्क साधून त्यांनी मतदान करू इच्छिणारा प्रभाग निश्चित करण्यात आला आहे। आपल्यासोबत आहे सावनेर नगरपालिका निवडणुकीचे निर्णय अधिकारी। आपण त्यांच्याकडून जाऊया। सर, एक पहिला टप्पा संपलेला आहे, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आज छाननी झालेली आहे। पुढे काय काय दिशानिर्देश आहे जेणेकरून आपण होणारी जी निवडणूक आहे ती पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू? धन्यवाद साहेब। आज छाननीची प्रक्रिया महत्त्वपूर्ण प्रक्रिया ठिकाणी पार पडली। 130 अर्ज अध्यक्ष आणि सदस्य यांचे असे प्राप्त झाले होते मागच्या 10 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत। या सर्वांची छाननी आज सकाळी सगळ्यांच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी समक्ष झाली। त्यापैकी आपण बघत असता तर एकूण 9 अध्यक्षांचे अर्ज होते। त्यापैकी डबी जे होते ते 2 अर्ज वगळता मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या विषयाप्रमाणे 2 वगळले आणि आजच्या कंडिशनमध्ये एकूण 7 अर्ज ह्या ठिकाणी वैध राहिलेले आहे। त्याचप्रमाणे 121 जे सदस्यांसाठी अर्ज या ठिकाणी होते। आपण सर्व अर्ज छाननी केली। काही त्रुटी आढळल्या, एबी फॉर्म नसल्यामुळे किंवा काही डॉक्युमेंटमुळे असे आपल्याकडून 7 अर्ज या ठिकाणी वैध ठरवण्यात आले आणि 114 उमेदवार जे आहे या ठिकाणी सदस्यपदाकरता निवडणूक लढवू इच्छितील, पात्र होतील। आता यानंतर साधारणतः आपल्याकडे जे नॉमिनेशन अर्ज वापस घेण्याची जी वेळ आहे ती 19 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आहे। जे उमेदवार या ठिकाणी नॉमिनेशन पत्र परत घेऊ इच्छितात त्यांनी या तारखेमध्ये 3 वाजेच्या आत अर्ज दाखल केला तर त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण कमी होईल। ठीक आहे। यानंतर दुसरा म्हणजे शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सगळ्याला जो आहे महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे चिन्ह वाटपचा। तो चिन्ह वाटप ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी 26 तारखेला होणार आहे। आपण त्या जी यादी तयार होईल 21 तारखेनंतर या यादीच्या हिशोबाने आपण चिन्ह वाटपचं या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येईल। त्याच्यामध्ये काही अजून जे मत 2 प्रभागामध्ये 2 वॉर्डामध्ये होते त्यांच्यावरही काहीतरी निवडणूक आयोगाचा काहीतरी निर्णय आला आहे। ज्या म्हणजे दुरुस्त करण्याचे जे अधिकार होते पीठासीन अधिकारी एचओ साहेब यांच्याकडे ते निवडणूक नॉमिनेशन पत्र दाखल करण्याचे शेवटच्या दिनांकापर्यंत होते। तर त्या तारखेनुसार मान्य एचओ साहेब आणि पीठासीन अधिकारी यांनी त्या दुरुस्ती करून 51 जे मतदार आहेत त्यांचे प्रभाग आपण निश्चित केले आणि ज्या लोकांची समजा आपल्याला म्हणजे माहिती नाही प्राप्त झाली त्या आपण केंद्रदर्शनच्या माध्यमातून आपण ती यादी त्यांना पूर्ण देईल, जेणेकरून दुबार मतदार यांना कोणत्या पद्धतीचं म्हणजे मतदारांना आणि उमेदवारांना अडचण होणार नाही अशा सुविधा आपण त्या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करून आपण त्या ठिकाणी। पियुष चिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।